हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही अतिविचार करणं नक्की सोडून द्याल. एका छोट्याशा गावामध्ये एक तरुण मुलगा राहत होता. तो त्याच्या एका वाईट सवयीने खूप त्रासला होता. त्या मुलाला जुन्या आठवणींना धरून ठेवण्याची आणि एकाच गोष्टीचा सारखा सारखा विचार करण्याची वाईट सवय होती. जर त्या मुलाला थोडंसं पण कोण काही बोललं किंवा त्याच्यासोबत थोडंसं पण काय वाईट घडलं तर संपूर्ण दिवसभर तो त्याच गोष्टीचा विचार करायचा. दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट सारखी सारखी फिरत राहायची. त्याच्यासोबत जी पण काही वाईट घटना घडलेली आहे त्यासाठी तो आपल्या नशिबाला किंवा देवाला दोष देत बसायचा. तसेच ज्याने त्याच्यासोबत काही वाईट केलेले आहे त्याच्याशी बदला घेण्याचा फालतू प्लॅन तो दिवसभर बसून बनवायचा. त्याच्या या अतिविचार करण्याच्या सवयीमुळे त्याला कोणासोबत सुद्धा चांगले संबंध बनवता येत नव्हते. त्याचबरोबर त्याला कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नव्हते. तो प्रत्येक क्षणाला तणावात राहायचा आणि त्याचं मन अशांत राहायचं. त्याची ही परिस्थिती पाहून त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला. त्याने त्याला सांगितलं की इथे जवळ असलेल्या एका बौद्ध मठामध्ये एक जैन मास्टर राहतात. तू त्यांच्या जवळ जा, ते तुझ्या या समस्येवर कोणता ना कोणता उपाय नक्की सांगतील. आपल्या मित्राने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा जैन मास्टरकडे जातो आणि त्यांना आपली समस्या सांगतो.